नागपूर महानगरपालिकेने आज पूनम चेंबर्समधील कथित बेकायदेशीर बांधकामावर मोठी तोडफोड मोहीम हाती घेतली. एनएमसीच्या या कारवाई दरम्यान परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान या कारवाई विरोधात काही दुकानदारांनी मुंबई उच्च न्यायालयाचा नागपूर खंडपीठात धाव घेतली. यावर सुनावणी घेत न्यायालयाने 11 ते 18 तसेच 44, 45 आणि 46 क्रमांकांच्या दुकानांच्या पाडकामावर 1 दिवसाची तात्पुरती स्थगिती दिली आहे. न्यायालयाने स्पष्ट केले आहे की या प्रकरणाची पुढील सुनावणी 6 फेब्रुवारी रोजी योग्य खंडपीठासमोर घेतली जाणार आहे. तोपर्यंत संबंधित दुकानांवर कोणतीही तोडफोड कारवाई करण्यात येणार नाही. महत्वाचे म्हणजे काही दिवसांपूर्वी पूनम टावर अर्थात बाटा बिल्डिंग पाडण्यात येणार असल्याच्या अफवा शहरात पसरल्या होत्या. मात्र इमारतीचे मालक एन कुमार यांनी या अफवा 100% खोट्या असल्याचे स्पष्टपणे फेटाळले होते. आता मात्र पूनम चेंबर्स विरोधात प्रत्यक्ष कारवाई सुरू झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.